आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. या समीर महाले बाहेर या. इथे कुठे आलो? आपल्याला कोर्टात जायचं आहे ना? हे पण कोर्टच आहे, स्पेशल कोर्ट. त्या कोर्टात निकाल लागायला वेळ लागतो, पण या कोर्टात निकाल झटपट लागतो. पकडा त्याला. आता जज साहेब येतीलच. सत्यशी, समीर महाले, खरं तर हा गेम मला बराच वेळ खेळायचा होता, पण काय करणार, हा पडदा मला लवकरच टाकायला लागतोय. एन्जॉय द शो महाले. समीर महाले, सत्यशील मला सोड. हे सगळं करून तुला काय मिळणार आहे? समाधान. माझ्या मुलाला तू माझ्यापासून हिरावून घेतलास काय? तर त्याचप्रमाणे वाडकर मास्तरांच्या कुटुंबातल्या प्रत्येकाला मी हिरावून घेणार. राणाला मीच पोचवला आणि तुलाही मीच पोचवतोय. तुझ्यानंतर आकाशचा नंबर आहे. समीर महाले, गुड बाय. समीर, काय झालं ग? नाही काही नाही. मोठी नको काळजी करू, सोय सगळं नीट. काढा पटकन. चला.
काय चाललंय काय? बाजूला वा. दोन मिनिट दोन. ओई ए बाळा, अगं नको काळजी करूस ग तू. होईल होईल, सगळं व्यवस्थित होईल. करू आपण. आणि नाही झालं तर जर सगळं ठीक नाही झालं तर समजून जा, जगात देव नाही. अविन, चला घेऊन चला ना, चला आतमध्ये घेऊन चला. जा. कोर्टाची सुनावणी सुरू करण्यात यावी. माय लॉर्ड, आरोपीच्या पिंजऱ्यात जो माणूस आहे तो बरोबर तुम्हाला सज्जन गृहस्थ वाटत असेल, पण हे खटले, हे कोर्ट, हे आरोप याच्यासाठी नवीन नाहीये. कारण याआधी हा समीर महाले अंमली पदार्थाच्या केसमध्ये तुरुंगात जाऊन आलाय. आणि यावेळेस आपल्या कौटुंबिक वादातून स्वतःच्या नातेवाईकाचा खून करण्यापर्यंत या माणसाची मजल गेली. पण माय लॉर्ड, विश्वास घोलप उर्फ राणा याच्या खुनाची सुपारी याच माणसाने दिले याचे पुरावे दाखव. बचाव पक्षाला यावर काही बोलायचंय? मला वाटतं दोन महत्वाचे मुद्दे. पहिला मुद्दा, आताच वकील साहेबांनी माझ्या आशिलावर अंमली पदार्थांच्या प्रकरणात अडकण्याचा उल्लेख केला. पण मला वकील साहेबांना सांगायचं आहे की माझे आशील या प्रकरणातून निर्दोष मुक्त झाले होते आणि त्यावेळीही त्यांना मुद्दाम त्या प्रकरणात कोणीतरी अडकू पाहतंय हे सिद्ध झालं होतं.